विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी मध्ये आपले हार्दिक स्वागत। या चर्चासत्रात आपण बघणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान याचे पाठ्यपुस्तक कसे लक्षात ठेवावे। या पाठ्यपुस्तकात एकूण 13 प्रकरण आहेत। यामध्ये प्रकरण 1 ते 7 विभाग अ साठी असतील आणि प्रकरण 8 ते 13 विभाग ब साठी असतील। विभाग अ मध्ये पहिले 3 प्रकरण रसायनशास्त्राचे आहेत। त्यामध्ये हे जे पहिले प्रकरण आहे, विभाग अ मधील पहिलं प्रकरण शाळा मूलद्रव्याची। यामध्ये विद्यार्थ्यांना शाळा म्हटलं की आधी कमी विद्यार्थी असतात, नंतर विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होते, प्रवेश होतो। तसंच पूर्वीच्या काळी फार कमी मूलद्रव्ये होती। निसर्गामध्ये अस्तित्वात असणारी मूलद्रव्ये फार कमी होती आणि बरेचसे शास्त्रज्ञ त्या मूलद्रव्यांचा अभ्यास करण्यात दडले होते। अभ्यास कसा करायचा, तर पहिल्यांदा त्याचं वर्गीकरण करायला पाहिजे। मग वर्गीकरण करण्यामध्ये पहिला जो शास्त्रज्ञ आहे ते डोबेरायननी काय म्हटलं, तर त्यांनी त्या काळात ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांची त्रिके त्यांनी बघितले। असे त्रिके बघितले की त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साम्य। मग त्या त्रिकांमध्ये त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक त्रिकामध्ये मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतका असतो। नियम लिहा असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा पूर्वी पुस्तकातले शब्द तशीच रचना पाहिजे होती, पण आताच्या परीक्षेमध्ये तो अर्थ यायला पाहिजे, शब्दरचना तुमचीच चालेल। म्हणून मित्रांनो, डोबेरायननी काय सांगितलं, तर त्या त्रिकामध्ये मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असतो। त्यानंतर वर्गीकरण करणारा दुसरा शास्त्रज्ञ न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम, संगीतातील अष्टकाप्रमाणे यांनी एक नियम काढला। पहिल्या आणि शेवटच्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे असतील, पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे असतील। तर हा नियम लक्षात ठेवा आणि त्यावरील एक उदाहरण लक्षात ठेवा। मित्रांनो, यामध्ये वर्गीकरण करणारा तिसरा शास्त्रज्ञ म्हणजे मेंडेल। वर्गीकरण करणारे अभ्यासक्रम हा संशोधन हे पुढे पुढे होत गेलं। त्या काळात माहित असलेल्या मूलद्रव्यांवर संशोधन होत गेलं आणि पहिल्याच्या त्रुटी दुसऱ्याने सुधारल्या। तसंच डोबेरायननंतर न्यूलँड्स नंतर मेंडेलने सुद्धा आवर्त सारणी तयार केली आणि त्यांनी जी आवर्त सारणी तयार केली ती तुमच्या अभ्यासक्रमात पुस्तकात आहे। ती आवर्त सारणी झेरॉक्स काढा आणि ती अभ्यासा। मेंडेलच्या त्रुटी कोणत्या ह्या दाखवल्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये। मोसले यांनी काय बदललं, तर त्यांनी असा अभ्यास केला की प्रत्येक मूलद्रव्याचं वर्गीकरण जे आहे ते अणुवस्तुमानांकाच्या ऐवजी अणु अंकावर अवलंबून आहे। कोणत्याही मूलद्रव्याचं रासायनिक आणि भौतिक गुणधर्म, मुख्यतः रासायनिक गुणधर्म कशावर अवलंबून असतील, तर अणुअंकावर। आणि त्यामुळे अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी करून त्यांनी सारणी तयार केली। ही सारणी आपल्या पुस्तकात दिलेली आहे। ही सारणी झेरॉक्स काढा आणि या सारणीतील पहिल्या 40 मूलद्रव्ये तुम्हाला पाठवायची। लक्षात ठेवा, समोर असेल एक झेरॉक्स तर ते आपल्या लक्षात राहते। म्हणून या प्रकरणामध्ये हे 4 पॉइंट महत्वाचे आहेत आणि आकृती यामध्ये नाही आहे। यामध्ये स्वाध्याय करा आणि चौकटीत दिलेले प्रश्न करा। हॉट प्रश्न त्यावरचेच विचारले जातात। विद्यार्थ्यांनो, आपण बघूया प्रकरण दुसरे, जादू रासायनिक अभिक्रियांची। या प्रकरणामध्ये काय आहे, तर रासायनिक संतुलित समीकरणे कसे संतुलित करावे त्याच्या काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स अभ्यासा। एकदा जर तुम्हाला समजलं रासायनिक समीकरण कसं तयार करतात, तर तुम्हाला तुमच्या मनाने तयार करता येतील, हे पाठांतर करायची गरज नाही। त्यानंतर रासायनिक अभिक्रियांचे प्रकार। रासायनिक अभिक्रियांचे जे प्रकार आहेत, संयोग, अपघटन, विस्थापन आणि दुहेरी विस्थापन, हे जे प्रकार आहेत हे प्रकार अभ्यासायचे आणि प्रत्येकाची एक एक उदाहरणं लक्षात ठेवायची। त्यानंतर यामध्ये आहे ऑक्सिडीकरण आणि क्षपण या अभिक्रिया। यामध्ये ऑक्सिडीकरण आणि क्षपण यांचा तुलनात्मक अभ्यास करा, यांच्या व्याख्या घ्या आणि त्यांचे एक एक रासायनिक अभिक्रिया लक्षात ठेवा। दैनंदिन जीवनामध्ये अनेक ऑक्सिडीकरण आणि क्षपणाच्या क्रिया होत असतात, ती उदाहरणं आपल्या पुस्तकात दिलेली आहेत। रेडॉक्स हे नवीन यामध्ये उल्लेख झालेला आहे। रेडॉक्स याचा अर्थ एकाच अभिक्रियेमध्ये ऑक्सिडीकरण आणि क्षपण कसं होतं आणि एक उदाहरण घेऊन रेडॉक्स अभिक्रियेची व्याख्या लक्षात ठेवा। यानंतर आपण जाणार आहोत
चौथ्या पॉइंटला उदासीनीकरण. उदासीनीकरणामध्ये आपण तिसऱ्या प्रकरणात या संबंधी डिटेल बोलणार आहोत. उदासीनीकरण आम्ल आणि आम्लारी यांची रासायनिक अभिक्रिया होऊन क्षार आणि पाणी तयार होते. प्रकरण तिसरे गुण 3 विकल्पासह क्षार. या प्रकरणाचं नाव आहे रसायन आम्ल आम्लारीचे. यामध्ये पहिला पॉइंट आहे आम्ल आणि आम्लारी. यामध्ये आम्ल आणि आम्लारी यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. या व्याख्या लक्षात ठेवा, प्रत्येक उदाहरण लक्षात ठेवा. त्यानंतर दर्शक आम्ल आणि आम्लारी कसे ओळखणार, तर दर्शकाचा आपल्याला उपयोग करायला पाहिजे. दर्शक म्हणजे काय, कोणकोणत्या प्रकारचे आहे, त्या संदर्भात इथे दर्शक आपोआप लक्षात राहतील जेव्हा तुम्ही प्रयोग करणार. दर्शकाचे रंग बदलतात. काही दर्शक असे की रंग बदलणार आहे. नवीन दर्शक वैश्विक दर्शकाचा आपण यावर्षी वापर करणार आहोत. त्यानंतर आम्ल आणि आम्लारीची संधी. आम्ल आणि आम्लारीची संधी कशावर अवलंबून आहे ते इथे आपण अभ्यास करणार आहोत. तीव्र आम्ल, सौम्य आम्ल, तीव्र आम्लारी, सौम्य आम्लारी आणि आम्ल आणि आम्लारी यांचा तुलनात्मक अभ्यास. आम्ल आणि आम्लारी यांची क्रियाशीलता. दैनंदिन जीवनामध्ये अनेक क्रिया होतात. आपण अनेक धातूंचा उपयोग करतो. मग या धातूंची आम्लाशी कशी क्रिया होते, धातूंची आम्लाशी आणि आम्लारीशी क्रिया होते की नाही, होते तर कशी होते, त्या संदर्भात दैनंदिन जीवनातून अनेक उदाहरणे घेऊन आपण इथे अभ्यास करतो. आम्ल आणि आम्लारींचे आयनीभवन. एखादा पदार्थ जेव्हा पाण्यात टाकला जातो तेव्हा त्याचं जलीय द्रावण तयार होतं आणि त्याचे आयन मुक्त होतात. त्याचाही अभ्यास आपण इथे करणार आहोत. याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये असणारे काही क्षार आहेत, त्या क्षारांची माहिती आपल्याला घेतलीच पाहिजे. प्रकरण 4 कडे आपण जाऊया. प्रकरण 4 याचं नाव आहे तेज विजेचे आणि याला गुण आहेत 6, विकल्पासह आहेत 8. म्हणजे निश्चितच दीर्घोत्तरी प्रश्न या प्रकरणावर आधारित विचारायचा. विद्युत धारा. ठराविक क्षेत्रातून एकक कालावधीत वाहणारा विद्युत प्रभार म्हणजेच विद्युत धारा. विद्युत परिपथातील चिन्हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ते तयारी करा, ती काढा. त्यानंतर विद्युत विभव, विभवांतर यांच्या व्याख्या लक्षात ठेवा. ओहमचा नियम हे तर प्रात्यक्षिकच आहे मित्रांनो. त्यानंतर रोधकता म्हणजे काय, एकसर जोडणी, समांतर जोडणी. आपल्या घरामध्ये आपण कोणत्या प्रकारची जोडणी करतो, कोणत्या प्रकारची जोडणी कशासाठी लाभदायक आहे याचा आपण यामध्ये विचार करणार आहोत. याच प्रकरणामध्ये आपण जूलचा नियम सुद्धा अभ्यासणार आहोत. विद्युत धारेचा औष्णिक परिणाम याची उदाहरणं आपण बघितलेली आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. त्याचा पुनर्प्रत्यय आपल्याला इथे येणार आहे. आता आपण विचार करणार आहोत प्रकरण 5. प्रकरण 5 याचं नाव आहे सर्व काही विद्युत चुंबकाविषयी. याला गुण आहेत 4 आणि विकल्पासह गुण आहेत 5. यामध्ये महत्वाचं म्हणजे चुंबकीय बलरेषा आणि त्यांचे गुणधर्म. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. पान क्रमांक 55 वर आकृती क्रमांक 5.6 ही महत्वाची आहे. काही महत्वाच्या आकृत्या दिलेल्या आहेत, त्यांचा सराव आपल्याला करायला पाहिजे. विद्युत चरित्र म्हणजे मोटार, विद्युत जनित्र म्हणजे जनरेटर यांची रचना आणि कार्य. दीर्घोत्तरी प्रश्न यावर येऊ शकतो. आकृती, रचना, कार्य लिहा. त्या संदर्भात हे प्रकरण जास्त महत्वाचं आहे. विद्युत वापराच्या वेळी घ्यायची काळजी. दैनंदिन जीवनामध्ये येणारा हा आहे जे विज्ञानातील काही तत्व जे आपण वापरतो हे आल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही ना. विज्ञान आणि दैनंदिन जीवन हे एकत्र या पुस्तकाने साधलेले आहे. आता आपण जाणार आहोत प्रकरण 6. प्रकरण 6चं नाव आहे चमत्कार प्रकाशाचा. चमत्कार प्रकाशाचा याचे भाग 1 आणि भाग 2 आहे. या भाग 1 साठी गुण आहेत 6, विकल्पासह गुण आहेत 8. यामध्ये गोलीय आरसा, गोलीय आरशाच्या संदर्भात येणाऱ्या सगळ्या व्याख्या, त्या व्याख्या आपल्याला लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर प्रकाशाचे अभिसरण, अपसरण या गोष्टी, या घटना ज्या आहेत निसर्गात घडणाऱ्या घटना आहेत यांचा अभ्यास करायचा आहे. या प्रकरणामध्ये अनेक आकृती आहेत आणि याच प्रकरणामध्ये अनेक उदाहरणे सुद्धा आहेत. अंतर्वक्र आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमा आणि बहिर्वक्र आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमा या आकृत्या या पुस्तकात या धड्यामध्ये दिलेल्या आहेत. यापैकी एखादी आकृती प्रत्येक वेळेस विचारली जाते. याच प्रकरणामध्ये मानवी डोळ्यांची रचना, मानवी डोळा कसा आहे त्याची आकृती, त्याचे भाग दाखवलेले आहेत आणि त्यामधील असणारे दृष्टीदोष, निकटदृष्टिता, दूरदृष्टिता आणि वृद्धदृष्टिता यांचा अभ्यास करायचा आहे. सारणीमध्ये निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता दिलेल्या आहे
तुलनात्मक अभ्यास आपण इथे करू शकतो. गोलीय आरशांचे व भिंगांचे उपयोग जे दैनंदिन जीवनामध्ये आपण करतो ते इथे आहे. त्यानंतर या प्रकरणावर आधारित अनेक उदाहरणे आहेत. ही उदाहरणं प्रश्न दुसरा आणि तिसरा विचारले जातात. प्रकरण 7 चमत्कार प्रकाशाचा भाग 2. याला गुण आहेत 4, विकल्पासह आहेत 5. दीर्घोत्तरी प्रश्न यावर विचारू शकतो. यामध्ये प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपवर्तनाचे नियम, निसर्गातील घटना, ताऱ्यांचे लुकलुकणे म्हणजे काय, आकाश निळं कसं दिसतं त्याचं कारण काय, अंतराळ वेळेला आकाश काळं का दिसतं त्या संदर्भात, आणि प्रकाशाचे अपस्करण आणि विकिरण वर्णपंथ या संदर्भात आकृत्या महत्वाच्या आहेत. बऱ्याचशा व्याख्या आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्या आपल्याला आकृतीवरून व्याख्या लक्षात राहील. व्याख्येवरून शास्त्रीय कारण द्या लक्षात राहील. तत्व आणि रचना हे लक्षात राहील. लोकसत्ता यशस्वी व्हायच्या या चर्चासत्रामध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील विभाग ब संबंधी चर्चा करणार आहोत. विभाग ब मध्ये प्रकरण 8 ते प्रकरण 13 यांचा समावेश आहे. प्रकरण 8 याचं नाव आहे जाणूया धातू व अधातू. याला गुण आहेत 5, विकल्पासह गुण आहेत 6. यामध्ये महत्वाचे मुद्दे असे आहेत की पहिला आहे धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म. त्यांचा तुलनात्मक अभ्यास करणं गरजेचं आहे. धातू आणि अधातू यांचे रासायनिक गुणधर्म म्हणजे यांची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया, पाण्याबरोबरील अभिक्रिया आणि आम्ल याबरोबरची अभिक्रिया यामध्ये तुलना होणार आहे ती रासायनिक गुणधर्मांची. याचा तक्ता आपल्या पुस्तकात दिला आहे. तो तक्ता डोळ्यासमोर ठेवायचा आणि अभ्यास करायचा. पाठांतराची गरज नाही. त्यानंतर यामध्ये ॲल्युमिनियमचे निष्कर्ष, ॲल्युमिनियमचे निष्कर्षण कसे केले आहे त्या संदर्भात त्याच्या स्टेप्स आहेत, त्याच्या काही आकृत्या आहेत. आकृत्यावरून आणि स्टेप्सवरून त्यावर एक मोठा प्रश्न विचारू शकतात. त्या संदर्भात तो अभ्यास आपण करणार आहोत. चौथा मुद्दा आहे क्षरण प्रतिबंध. तर क्षरण का होतो आणि त्याच्यावर प्रतिबंध कसा करा त्या संदर्भात, म्हणजेच गॅल्वनायझिंग, कथिलीकरण किंवा विद्युत विलेपन किंवा धनाग्रीकरण या सगळ्या प्रक्रिया यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. या कशा लक्षात ठेवायच्या तर या प्रत्येकाच्या व्याख्या आणि प्रत्येकाची आकृती जर डोळ्यासमोर आणली तर ते लक्षात राहील. प्रकरण 9. या प्रकरण 9 मध्ये अद्भुत कार्बनी संयुगाचे. मित्रांनो लक्षात घ्या, निसर्गामध्ये निम्म्याहून जास्त जी मूलद्रव्ये आहेत ती कार्बनी आहेत, सेंद्रिय संयुग आहे. म्हणून यामध्ये हायड्रोकार्बन आणि मूलभूत सेंद्रिय संयुगे आपण बघणार आहोत. या सेंद्रिय संयुगाचं वर्गीकरण जर करत गेलो आपण तर त्यामध्ये संतृप्त आणि असंतृप्त असे हायड्रोकार्बन आपल्याला मिळाले. यामध्ये कोणत्या गुणधर्मानुसार तर कार्बन मध्ये असणारे गुणधर्म म्हणजे मालिकाबद्ध. या गुणधर्मामुळे या कार्बनचे अनेक मूलद्रव्ये अनेक संयुग आहेत. त्यानंतर IUPAC या पद्धतीने या कार्बनी संयुगाचे नामकरण केलेले आहे. हे नामकरण कसं करतात आणि कसं करायला पाहिजे तेही आपण बघणार आहोत. चौथा पॉईंट आहे कार्बनी संयुगाचे रासायनिक गुणधर्म. यामध्ये साबण आणि अपमार्जके हेही आपण बघणार आहोत. यातला फरक पण बघणार आहोत आणि त्या संदर्भात दैनंदिन जीवनामध्ये आपण जे कपड्याचं साबण किंवा अंगाचं साबण जे आहे त्यामध्ये कोणकोणते आम्लारी वापरतो आणि का वापरतो याचा आपण अभ्यास. प्रकरण 10 रहस्य अंतर्गत जीवनाचे. इथे जीवशास्त्र सुरू झालेलं आहे. गुण आहेत 6, गुण आहेत त्याला 4, विकल्पासह आहेत 6. यानंतर यामध्ये आहे जीवन प्रक्रिया. सजीव वनस्पती असो प्राणी असो यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या अनेक जीवन प्रक्रिया आहेत या जीवन प्रक्रियेचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. पोषण असेल, श्वसन असेल, परिवहन असेल, उच्छेदन असेल यामध्ये अनेक आकृतींचा समावेश आहे. आकृत्या आणि या प्रक्रिया कशा घडतात त्या संदर्भात आपण या प्रकरणात बघणार आहोत. प्रकरण 11 आपण बघूया. नियमन जीवनाचे. याला गुण आहेत 4, विकल्पासह गुण आहेत 5. यामध्ये आहे समन्वय. मग समन्वय तो वनस्पतीमधील असो की मानवातील असो या दोन्हीचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. मानवातील समन्वय यामध्ये मानवी चेतासंस्था, अति चेतासंस्था, मध्यवर्ती चेतासंस्था, परिघीय चेतासंस्था, स्वायत्त चेतासंस्था असे 3 प्रकार आहेत. या तिन्हीचा अभ्यास आपल्याला आकृतीवरून करायचा आहे. त्यानंतर चेतासंस्था आणि मानवी मेंदूचे भाग याच्याही विविध आकृत्या आपल्याला पुस्तकात दिलेल्या आहेत.
आकृती लक्षात ठेवा, आकृतीचा सराव करा, कोणता भाग कुठे आहे हे जर लक्षात आलं की त्याचं कार्य आणि रचना लगेच लक्षात येईल. आता आपण पाहूया प्रकरण 12 चक्र जीवनाचे. याला गुण आहेत 5, विकल्पासह गुण आहेत 6. यामध्ये प्रजननाची क्रिया, प्रजननाच्या पद्धती, या प्रजननाच्या पद्धतीमध्ये अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन हे 2 प्रकार येतात. या एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार आहेत द्विविभाजन, बहुविभाजन आणि कलिकाय. बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार आहेत द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकाय. बहुपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन हे खंडीभवन, पुनर्जनन आणि मुकुलाय. हे सगळे प्रकार आकृतीसह अभ्यास. मानवातील प्रजनन, मानवी विकासाच्या अवस्था या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. मानवी पुरुष जनन संस्था, मानवी स्त्री प्रजनन संस्था या दोन्हीचाही आकृतीसह आपल्याला अभ्यास करायचा आहे. कुटुंब नियोजनाची गरज आणि मार्ग. गरज का आहे? जेवढे छोटे कुटुंब तेवढं देशाची प्रगती जास्त होते. त्यामुळे कुटुंब नियोजनाची गरज काय आहे आणि त्याचे कोणकोणते मार्ग आहेत हे सुद्धा या नवीन अभ्यासक्रमात दिलेले आहे. आता आपण पाहूया प्रकरण 13 आरेखन आपल्या जनुकांचे. गुण आहेत 5, विकल्पासह गुण आहेत 7. यामध्ये प्रामुख्याने आपण बघणार आहोत अनुवंश. या यंत्रणेमुळे मागील पिढीतील सदस्यांचे समान गुणधर्म आणि भेद पुढील पिढीमध्ये संक्रमित होतात. प्रकरण 13 आरेखन आपल्या जनुकांचे. याला गुण आहेत 5, विकल्पासह गुण आहेत 7. यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की अनुवंश. ज्या यंत्रणेमुळे मागील पिढीतील सदस्यांचे समान गुणधर्म आणि भेद पुढील पिढीमध्ये संक्रमित होतात अशा प्रकारे हा अनुवंश आणि त्या संदर्भात येणारी थिअरी आपण बघणार आहोत. तसेच उत्क्रांती आणि डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा सिद्धांतही आपण अभ्यासणार आहोत आणि मेंडलिफचे 2 जे नियम आहेत त्याचाही अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं पाठ्यपुस्तकाची ओळख. यापुढे लोकसत्ता यशस्वी व्हावाच्या चर्चासत्रामधून अनेक तज्ञ शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.